तासिकांमध्ये आपण पूर्वीच्या 1 ते 2 तासिकांमध्ये जर पाहिलं, तर त्यावेळी आपण नामाचे प्रकार घेतले होते. त्यामध्ये नामाचं वर्गीकरण, नाम म्हणजे काय? त्याच्यानंतर त्या नामाचे प्रकार कोणते पडतात आणि त्या नामाचा वापर कोणत्या-कोणत्या स्वरूपात होतो. जसं सामान्य नामाचा विशेष नामाप्रमाणे, विशेष नामाचा वेगवेगळ्या स्वरूपात कसं-कसं वापर आपल्याला करता येतो. वेळ प्रसंगानुसार त्याच्यामध्ये कसे बदल होत जातात, हे सुद्धा आपण पाहिलं होतं. आज आपण त्याच्याच पुढे जाऊन एका नव्या उपघटकाला सुरुवात करत आहोत आणि या उपघटकाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं, तर हा उपघटक म्हणजे काय? तर आपल्याला ज्या काही वचनासंबंधित असतील, लिंगासंबंधित विभक्ती जी असते किंवा इतर विभक्तीच्या बाबतीत काही कारकार्थाच्या संबंधित प्रश्न असतील, या अनुषंगाने नामाचे जे काही प्रकार आहेत, त्यातील उपघटकाच्या अनुसार आपल्याला हे वर्गीकरण आज पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपण त्यापैकी नामाचा जे काही लिंग विचार, वचन विचार असतो, याबाबत आज आपण प्राथमिक स्वरूपात माहिती घेऊया आणि त्यानंतर विभक्तीचे स्क्रीन कारकार्थ काय असतात. स्क्रीन शेअर करता का? ओके. हो, करतात सर. त्यानुसार आपण पुढे जाऊया. म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक घटकाला एक वेगळ्या स्वरूपामध्ये नेता येईल आणि त्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यासाला पूरक साहित्य सुद्धा उपलब्ध करून घेता येईल. आता पाहिलं तर नाम म्हणजे काय हे आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं. मग नामाच्या व्याख्या पाहिल्या, त्यानंतर सामान्य नाम म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय, भाववाचक नाम, हे सर्व प्रकार आपले पाहून झाले. आता त्याच्या पुढील घटक म्हणजे वस्तू. आपल्याकडे जर मोजायचे झाले तर आपण म्हणतो एक वस्तू आहे, दोन वस्तू आहेत, अनेक वस्तू आहेत. एक, दोन आणि त्याच्यानंतर कितीही आले तर मग अनेकामध्ये आपण मोजत असतो. मग 3, 4, 5, 6 या पद्धतीने आपण एक टप्पा पुढे जात असतो. मग ह्या संख्या ज्ञानाचा जो काही आपल्याला शिकवलेला अनुभव असेल किंवा आपण ते जे काही बालपणापासून अनुभव घेतलेले असतील, उदाहरणार्थ दुकानातून चॉकलेट आणले, लहानपणी बिस्किट आणले, मग त्याच्यापैकी 2 बिस्किट, 4 बिस्किट, कळत नसतानाही 4 बिस्किट म्हणल्यानंतर हे आपल्या हाताचे 5ही बोटं सहज उकडल्या जायचे. त्यानंतर 2 म्हटल्यानंतर आपोआप 3 किंवा 4 बोटं, अंगठ्या सकट आपले एखाद्या सरळ 5ला 5 हाताचा पंजा आपला वर असायचा. पण माहीत जरी नसलं तरी संख्या आहे किंवा त्यांचा काहीतरी प्रकार आहे, हे त्या वयापासून आपल्याला समजायला लागलं होतं. म्हणजे एकंदरीत आपल्या मनावरती बिंबवलं गेलं होतं, की वस्तू मोजल्या जातात, त्यांचं स्वरूप वेगवेगळं असते. मग हेच नामाचं जे काही वचन विचार असेल, वचन विचार म्हणजे काय? तर त्यांच्यावरून जाणवणारा एकत्वाचा किंवा अनेकत्वाचा बोध. मग नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला वचन असे म्हणतात. नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो, त्याला वचन असे म्हणतात. वचनाचे एक वचन व अनेक वचन असे 2 प्रकार पडतात. अनेक वचनालाच बहुवचन असे सुद्धा म्हणतात. पहा आता, मराठी भाषेमध्ये एकवचन आणि अनेक वचन असे 2च प्रकार पडतात. पण त्याचबरोबर संस्कृत भाषेमधला जर आपण विचार केला तर संस्कृतमध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन किंवा अनेक वचन, ज्याला आपण अनेक वचन म्हणतो, असे 3 प्रकार पडतात. मग या 3 प्रकारांचा आपल्या मराठी भाषेशी तेवढा काही संबंध नसल्यामुळं आपल्याकडे फक्त 2च प्रकार आहेत, एकवचन आणि अनेक वचन. वस्तू जर एक असेल तर ती एक वचनात येते आणि वस्तू जर एक पेक्षा अधिक असतील तर त्या 2 वचनामध्ये म्हणजे किंवा बहुवचनामध्ये येतील. द्विवचन हा प्रकार आपल्या मराठी भाषेमध्ये आढळत नाही. सरळ-सरळ व्याख्या दिली आहे आपल्याला, की नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन म्हणतात. मग वचन म्हणजे काय? तर त्याच्या संख्या दाखवते. संख्या किती आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत. किती आहेत त्या संख्या? ज्या काही आपल्याला वर्गीकरणाच्या माध्यमातून दाखवतात, त्याला म्हणायचं वचन. वचनाचे 2च प्रकार लक्षात ठेवायचे. एकवचन, अनेक वचन. अनेक वचनालाच बहुवचन सुद्धा म्हणायचं आणि बहुवचनालाच अनेक वचन सुद्धा म्हणायचं. म्हणजेच आपल्याकडे असणाऱ्या अनेक प्रकारांपैकी वचनांच्या 2 प्रकार हे कायमस्वरूपी आपल्याकडे लक्षात असले पाहिजे. संस्कृतमध्ये असतील वेगळे प्रकार किंवा इतर भाषांमध्ये वेगवेगळे प्रकार असतील, पण आपल्या मराठी व्याकरणाच्या दृष्टीनं आपल्याला फक्त आणि फक्त 2च प्रकार, एक एकवचन आणि दुसरं अनेक वचन किंवा त्यालाच म्हणायचं बहुवचन. आता वचनासंबंधी काही महत्वाचे नियम आहेत पहा. वचनासंबंधी नामाच्या 3 प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेकवचन होते. हे मागच्या तासिकेमध्ये आपण शिकलो होतो. सामान्य नामाचे अनेकवचन होते, विशेष नामाचे अनेकवचन होत नाही, भाववाचक नामाचे अनेकवचन होत नाही, असं आपण पाहिलं होतं. पण वेळ प्रसंगी काही विशेष प्रकरणी आपण पाहिलं तर आपल्याला विशेष नामाचं सुद्धा अनेकवचन झालेलं पाहायला मिळालं किंवा ती विशेष नामे ही अनेकत्व दाखवण्यासाठी वापरलेली आढळली किंवा सामान्य नाम असून सुद्धा त्याचा भाववाचक नामाप्रमाणे, विशेष नामाप्रमाणे वापर केला. जसं आपण पाहिलं, शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे म्हटलं होतं एक वाक्य. मग त्या भाववाचक नामाचा उपयोग कसा केला? विशेष नामामध्ये केला. मुलीचं नाव म्हणून सांगितलं होतं.
त्याचप्रमाणे आमच्या गावात 3 पाटील आहेत. पाटील एकच असते म्हणलं, पण त्याचं विशेषण असताना 3 पाटील म्हणजे सामान्य रूपामध्ये त्याचं रूपांतर केलं होतं. मग हे सर्व पाहत असताना नामाच्या 3 प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेकवचन होते. आता सामान्य नाम म्हणजे कोणते नाम? तर विशिष्ट जातीला दिलेले नाव या किंवा गटाला दिलेले नाव. या गटानुसार जातीच्या प्रकारानुसार वर्गीकरण जे केलेलं असते, या नामाचे फक्त काय होते म्हणते? अनेक वचन होते म्हणते. त्याच्यानंतर पदार्थवाचक, भाववाचक तसेच विशेष नामे शक्यतो अनेक वचन होत नाही. पहा, पदार्थवाचक नामे त्या दिवशी पाहिलं होतं आपण. पदार्थवाचक नामामध्ये साखर, दही, दूध, तूप, लोणी इत्यादी पदार्थ, पेट्रोल, रॉकेल जे काही असतील ती सर्व पदार्थ आपण पदार्थवाचक नामामध्ये पाहिले होते. मग हे मोजण्याचं सुद्धा परिमाण पाहिलं होतं. लिटर, किलोग्रॅम, मीटर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मोजल्याचे जे काही परिमाण होते त्यानुसार त्याला आपण पदार्थवाचक नामे म्हटलं होतं. मग भाववाचक नाम सुद्धा तसंच होतं. भाववाचक नाम म्हणजे गुणधर्म किंवा त्याचे भाव सांगणारी जी काही नामं होती त्या नामाच्या नुसार त्यांचं वर्गीकरण होतं. त्याचबरोबर विशेष नाम सांगितलं होतं की अनेक जातीच्या घटकापैकी त्याच्यातला एक वेगळा काढायचा, म्हणजे एका सामूहिक घटकातून एक वेगळा काढायचा. जसं अनेक मुलींमधून राधा नावाची मुलगी, अनेक मुलांमधून सचिन नावाचा मुलगा, या प्रकारे सुद्धा आपण त्याचं वर्गीकरण केलं होतं. मग पदार्थवाचक नामे, भाववाचक नामे तसेच विशेष नामे शक्यतो अनेक वचनात येत नाहीत. या तीनही नामाचे जे प्रकार आहेत, पदार्थवाचक नाम, भाववाचक नाम आणि विशेष नाम, यांचं अनेक वचन होत नाही, शक्यतो होत नाही. म्हणजे मग वेळ प्रसंगी एखाद्या उदाहरणामध्ये तसं आढळूनही येऊ शकते, पण शक्यतो होतच नाही. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये असं अनेक वचन आपल्याला झालेलं दिसून येईल. ज्यावेळी विशेष नामाचे अनेक वचन केले जाते त्यावेळी ते विशेष नाम सामान्य नामाची भूमिका करते. म्हणजे पाहिलं आपण की विशेष नाम होतं पण सामान्य नाम झालं. जसं म्हटलं होतं की आमच्या गावात 3 पाटील आहेत. मुळात पाटील हा एकच असतो, गावचा प्रमुख असतो तो, पण गावात 3 पाटील आहेत म्हणल्यामुळे काय झालं, पाटील या नामाचं सामान्य नामामध्ये त्याचं रूपांतर झालं. म्हणजे विशेष नाम सुद्धा सामान्य नामाप्रमाणे त्या ठिकाणी वापरले गेले. आपण, कोण, काय या सर्व नामांचा वापर एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे होऊ शकतो म्हणते. पहा, हे सर्वनामाचा प्रकार आपला शिकायचा बाकी आहे. ज्यावेळेस हे सर्वनामाचे प्रकार येतील त्यावेळेस आपण हे शिकून घेऊ. पण आता इथं आलं असतं पहा, इथं आल्यानंतर आपण काय करू शकतो? आता आपण, कोण, काय या सर्वनामाचा वापर एकवचनी व अनेकवचनी अशा दोन्ही प्रकारे होऊ शकतो. जसं पहा, एखाद्या व्यक्तीबद्दल आदरार्थी आपल्याला भूमिका मांडायची असेल, आदरार्थी त्याला व्यक्त व्हायचं असेल तर म्हणतो आपण कधी आलात. आई बाबा असतील, बाबा असतील किंवा मामा असतील, एकच व्यक्ती आहे, त्यांना आपण काय म्हणतो? आपण कधी आलात. म्हणजे त्यांच्याविषयी आपण आदर दाखवला, म्हणजे हे झालं आदरार्थी अनेकवचन. किंवा कोण आहे तिकडे, काय हवे, या प्रकारच्या वचनातून एक वचन सुद्धा दाखवले जाते आणि अनेक वचन सुद्धा दाखवले जाऊ शकते. नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो. आता नामाच्या वचनाचा क्रियापदा कसा परिणाम होते पहा, वाक्यामध्ये नाम जर आलेले असेल, हे एकवचनी असेल तर त्यानुसार क्रियापद वेगळं येईल, अनेक वचनी असेल तर त्याच्यानुसार सुद्धा क्रियापद वेगळं येईल. जसं आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलं की क्रियापदाचं जे काही महत्व आहे, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. मग हे नाम एक वचनात आहे की अनेक वचनात आहे, या प्रकारावरून सुद्धा क्रियापदावर काहीतरी परिणाम दिसून येतो. त्यानंतर 6 नंबर मध्ये सांगितलंय आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो. आकारांत म्हणजे काय? तर एखाद्याची काना जी असते, ज्याला आपण काना म्हणतो, काना, त्याला काना का, खाला काना का, ह्या आजी त्याच्यामध्ये काय असते? छटा असते. मग आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो. आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो. म्हणजे आकारांत वचन म्हणजे काय? तर ज्याच्या शेवटी काना जोडलेला असेल, अशी जी काही शब्द असतील, जी काही विशेषण आहेत, त्यावरती सुद्धा काय होतं? ते वचनाचा परिणाम होत असतो. वचनामुळे नामाच्या रूपात खालील प्रमाणे बदल होतो. म्हणजे आता पाहायचं, आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. वचनाच्या रूपामध्ये काय काय बदल व्हायले ते पाहू आपण. आकारांत पुलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. आता पहा, काना सांगितला, आ म्हणजे काय? तर काना. आचं रूपांतर आता इथं एकारांत म्हणजे ए अडक्याचा या स्वरूपात, च्या स्वरूपात म्हणजे मात्रेच्या स्वरूपामध्ये होताना दिसते. आकारांत पुलिंगी नामांचे विशेष म्हणजे काय? पुलिंगी नामे, यामध्ये कोणतंही स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी इतर कुठलाही प्रकार येणार नाही. आता ही पुलिंगी नामांच्या बाबतीत पहा, कुत्रा हा शब्द आहे. कुत्रा हे नाम आहे
कुत्रा या नामाचे अनेकवचन कुत्रे या प्रकारे झालेले पाहायला मिळते. म्हणजे पहा इथं त्रा, कुत्र्याच्या मध्ये असणारा त्रा हा जो आहे तो आकारांत होता आणि त्याचं रूपांतर पुढे येऊन एकारांत झाले. कान्ह्याचं रूपांतर मात्रेमध्ये झाले. त्यानंतर वडा, वडामध्ये पहा वडा या शब्दाचं अनेकवचन वडे असे झालं. डाचा डे म्हणजे शेवटी आकारांत असलेलं अक्षर हे पुढे जाऊन एकारांत मध्ये परिवर्तित झालं आणि त्याचं वचन बदललेलं आहे. एक वचनी शब्दाचं अनेक वचन. आता हे सर्व पुलिंगी नाम आहेत. ससा, सस्याचं ससे. आरसा, आरसाचं आरसे. त्यानंतर आंबा, आंबे. पहा एक एक जे काही नामाचे प्रकार दिले आहेत त्यानुसार पुलिंगी नामाचं आहे. पहा आंबा, आंबे. रस्ता, रस्ते. ओढा, ओढे. वडा, वडे. मासा, मासे. म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी आकारांत होता, आकारांत म्हणजे ज्या शब्दाच्या अक्षराला शेवटी काना होता त्याचं रूपांतर एकारांत म्हणजे मात्र्यामध्ये झालेलं आहे. मात्रा आलेली आहे त्या डोक्यावरती एक पहा. झरा, झरे. पंखा, पंखे. ससा, ससे. घोडा, घोडे. वाडा, वाडे. अनारसा, अनारसे. आरसा, आरसे. डबा, डबे. दांडा, दांडे. बोका, बोके. म्हणजे जर आपण पाहिलं सर्व शब्दांचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल की कोणत्याही आकारांत पुलिंगी नामाच्या अनेकवचनी रूपामध्ये शेवटचं अक्षर हे एकारांत म्हणजे मात्रेच्या स्वरूपामध्ये असते आणि हे मात्रेच्या स्वरूपामध्ये असणारे अक्षर जे असेल त्यानुसारच आपल्याला त्यांचं रूपांतर करता येईल. मग हे प्रत्येक वेळी प्रत्येक वेगळ्या नियमानुसार होते. आपल्याला जो नियम एकदा लागलेला आहे तोच नियम कायमस्वरूपी पुन्हा पुन्हा लागेलच असे नाही. म्हणजेच प्रत्येक रचना ही एक वचनाची आणि अनेक वचनाची जी आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पुढे घेऊन जात आहे. पुढे मांडताना त्याचा वापर करावा लागत आहे. आता पुढचे काही शब्द पाहू आपण. पुढच्या शब्दांमध्ये काय दिले पहा. पहा वचनामुळे नामाच्या रूपात खालील प्रमाणे बदल होतो म्हणते. हे आता पाहिलं आपण आकारांताचं. त्यानंतर खालील पहा. आकारांताशिवाय इतर पुलिंगी नामांची रूपे. यातील काही वरचे शब्द राहिलेत ते पहा. ओढा, ओढे. पंखा, पंखे. अनारसा, अनारसे. बोका, बोके. राजा, राजे. ही जी काही शब्द आहेत ही आकारांत पुलिंगी शब्द होती. यांची एकवचनी रूपातून अनेकवचनी रूपात ज्यावेळेस ही परिवर्तित झाली त्यावेळेस त्यांचा एकारांत स्वरूपामध्ये रचना पाहायला मिळते. खाली पहा 2 नंबरचं दिलेलं आहे. आकारांताशिवाय इतर पुलिंगी नामांची रूपे दोन्ही वचनात सारखी राहतात. आकारांताशिवाय म्हणजे ज्याला आता काना नाही, काना नसणारे जे काही शब्द असतील शेवटी आकारांताशिवाय इतर पुलिंगी नामाची रूपे दोन्ही वचनात सारखीच राहतात मध्ये. हे यांच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. हे कायमस्वरूपी दोन्ही वचनात सारखीच राहतील. एक वचन आहे तेच राहील आणि अनेक वचनही तेच राहील. कुठल्याही स्वरूपामध्ये त्यामध्ये आकारांताचं इकारांत, एकारांत, उकारांत काही होणार नाही. म्हणजे जसा दिलेला शब्द आहे तसाच शब्द कायमस्वरूपी पुलिंगी नामाच्या बाबतीत हे काही शब्द आहेत त्यांची रूपांतर सारखीच राहतील दोन्ही वचनामध्ये. इथं पहा देव, देव. कोणताही बदल झालेला नाही. देव या शब्दाचं अनेक वचन सुद्धा देव असंच राहते. शत्रू, शत्रू. गहू, गहू. वाघ, वाघ. साप, साप. गुरु, गुरु. खडू, खडू. लाडू, लाडू. फोटो, फोटो. राक्षस, राक्षस. गरुड, गरुड. माळी, माळी. म्हणजे कोणतेही इतके जे काही शब्द आपल्या समोर दिसत आहेत या आकारांताशिवाय, आकारांताशिवाय म्हणजेच काय याच्या शेवटी कुठेतरी काना आहे का पहा. कोणत्याही शब्दाला काना लागलेला नाही. त्यामुळे हे शब्द पुलिंगी नामाची रूप जी आहे ते दोन्ही वचनात सारखी आढळतील. त्यानंतर कवी, कवी. होनो, होनो. मनुष्य, मनुष्य. दगड, दगड. पक्षी, पक्षी. उंदीर, उंदीर. तेली, तेली. बैल, बैल. पर्वत, पर्वत. हत्ती, हत्ती. ही जी नामे आहेत ही दोन्ही वचनामध्ये सारखीच असतील. म्हणजे एक वचनी सुद्धा असेल आणि अनेक वचनी सुद्धा असेल तरीही त्यांची रूप सारखीच राहणार आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर तिसरा नियम काय दिलाय. काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते तर काहींचे इकारांत होते. आता पहा अकारांत म्हणजे जसं आता इथे देव शब्द पाहिला होता हा आकारांत शब्द आहे. देव, शत्रू हे शब्द जे आहेत अकारांत आहेत म्हणजे यांच्या शेवटी कुठलाही काना मात्रा नाही. पण खाली काय म्हणते त्या दिलेल्या नियमामध्ये तिसऱ्या
की अकारांताशिवाय अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचने. आता इथं वरचे जे शब्द होते हे पुलिंगी नामातील होते, पुलिंगी रूपातील होते. आता इथं काय दिलं, स्त्रीलिंगी नामांची अनेक वचन आकारांत होते. म्हणजे अचा इथं काय होते पहा, अ या रूपामध्ये असलेले स्त्रीलिंगी नाम अनेक वचनात गेल्यानंतर आ मध्ये म्हणजे आची त्याला काना ही स्वरूपामध्ये जोडलेली असेल. आणि काही वेळेस इकारांत ही होतील मध्ये, इकारांत म्हणजे त्याला विलंटी असेल, मग ही विलंटी सुद्धा काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही विलंटी दीर्घ असली पाहिजे, कायमस्वरूपी त्यांची विलंटी दीर्घच दिसते शेवटच्या अक्षराची. पहा इथं वीट, विटा, वीट यामध्ये कुठलाही काना नाही, पण त्याचं अनेक वचन विटामध्ये झालंय. तारीख, तारखा, चूक, चुका, विहीर, विहिरी. इथं पहा विहीर हे विहिरीचं विहिरी झालं, इथं ई प्रत्यय लागला, इकारांत झालंय, म्हणजे इकारांत रूपांतर झाले. आखरीचा जो र होता त्याला दीर्घ विलंटी लागलेली आहे आणि त्याचं रूपांतर विहिरीमध्ये झालं. वेळ, वेळा, म्हैस, म्हशी. आता इथं पहा म्हैस, म्हैस या शब्दाचा म्हशी, भिंत, भिंती, सून, सुना. या प्रकारचं जे काही नामाचं स्त्रीलिंगी रूपातील अनेक वचन या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे ज्यावेळेस आपण पुलिंगी नाम वेगळ्या स्वरूपामध्ये मांडत आहोत, स्त्रीलिंगी वेगळ्या स्वरूपात मांडत आहोत आणि आकारांत, इकारांत हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय होईल, कोणताही शब्द आपल्या जर समोर परीक्षेमध्ये आला तर दिलेले पर्याय काय दिले, म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वरूप कसं असेल त्यावरून ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणात जर दिलेले असेल की खालीलपैकी प्रश्नच दिलेला असतो असा की खालीलपैकी निश्चित एकवचनी नाम ओळखा, एकवचनी नाम ओळखा. मग तिथं तुम्हाला उंदीर हा शब्द दिला तर निश्चित एकवचनी सुद्धा उंदीरच राहील आणि निश्चित अनेकवचनी सुद्धा उंदीरच राहील. मग हे ओळखत असताना नामामध्ये प्रकारामध्ये उंदीर हा शब्द दोन वेळेस येणार नाही, फक्त एकदाच येईल. जर त्यांनी विचारलं असेल निश्चित एकवचनी ओळखा तर मग उंदीर सोबत दुसरे इतर तळे, खेळे, मळे असे काहीतरी शब्द तुम्हाला दिलेले असतील आणि त्याच्यानुसार ही जोडणी आपल्याला उत्तराची योग्य जुळवणी करता येईल. पण जर या प्रकारांचं जर वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या प्रकारामध्ये जरी दिलेले असले तरी मांडणी करताना किंवा वाचन करत असताना हे थोडके शब्द आहेत, यांच्यावरती कुठल्या शब्दामध्ये आता नेहमी येणारे हे वडा, वडे, आंबा, आंबे, कुत्रा, कुत्रे हे आपल्या बोलण्यातले असतात. पण जसं हे आकारांताशिवाय इतर पुलिंगी रूपी जी पाहिली होती आपण, जसं देव, देव, खडू, खडू, शत्रू, शत्रू, यातले काही शब्द जर आपल्या लक्षात राहिले की लगेच ते प्रश्न आपल्याला सोडवता येतील आणि या शब्दाच्या माध्यमातूनच इतर बाबीही आपल्याला काय करता येतील तर निश्चित रूपाने त्या ठिकाणी सोडवता येतील. आणि हे शब्द जे आहेत कुठं ना कुठं प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. म्हणजेच काय होईल, विहीर या शब्दाचा अनेक वचन म्हणलं की विहिरी बरोबर आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर वेळ, वेळा, आपण बऱ्याच वेळेस वेळच दिलेला राहते, मग वेळ दिलेला असले की एक वचन अनेक वचन करतो आपण बोलताना म्हणतो किती वेळ लागला तुला, म्हणजे अनेक वचनी घ्यायलो का एक वचनी घ्यायलो हे आपल्या उच्चारानुसार. वेळा, किती वेळानंतर आला असं म्हणतो, पण वेळेचं वेळा कोणी करत नाही, आपण बोलताना सहज म्हणतो वेळानंतर आला किंवा किती वेळ लागला तुला, हे वाक्य आपल्या तोंडी असतात. पण वेळचं अनेक वचन वेळा होते वा किंवा वीटचं विटा होते हे आपल्या उच्चारातले नेहमीचे शब्द असल्यामुळे आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये काही नाविन्य जाणवणार नाही. पण जे सारखे सारखे राहू शकतात किंवा ज्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो असे जे काही शब्द असतील त्या बदलाला सामोरे जाताना आपल्याला हे शब्द आपल्या लक्षात राहणे आवश्यक ठरते. म्हणजेच कुठेही गेलो तर या शब्दांमधला बदल हा लक्षात आला पाहिजे. त्यानंतर पुढील स्लाइड कडे वळूया आपण. आता इथे दिलंय य नंतर ई आल्यास उच्चारात यचा लोप होतो. म्हणते य या शब्दाच्या या अक्षराच्या नंतर ई जर आलं तर काय होते म्हणते, यचा लोप होतो. लोप होतो म्हणजे काय होतं तर तो य निघून जातो, म्हणजे त्याच्या जागी ई येतो, काहीतरी वेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं मांडणी होते. जसं आता इथे एक शब्द दिलाय गाय, गाय या शब्दाचं त्याच्या पुढं अनेक वचन करताना गाई हा शब्द मुळात होता, पण त्याचं ई स्वरूपामध्ये रूपांतर करताना या पद्धतीने झालं आणि यातला य जो होता तो लोप पावला. लोप पावला म्हणजे निघून गेलाय, तो य त्या ठिकाणी राहिला नाही.
आपण संप्रसारण आणि यनादेश हे पाहिलेलं होतं. कोणत्या प्रकारात? संधी प्रकारामध्ये संप्रसारण आणि यनादेश. तर यनादेशामध्ये किंवा संप्रसारणामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला? य व र ल हे चार जे काही प्रकार सांगितले होते हे, आणि त्याच्यानंतर पुन्हा सांगितलं होतं की ई उ आणि रू यांच्या जागी जर य व आणि र असे बदल होऊ शकतात. म्हणजे ईच्या जागी य येऊ शकतो, ऊच्या जागी व येऊ शकतो आणि रूच्या जागी र येऊ शकतो. मग हे यनादेश संप्रसारण जे काही आहे संधी नियमातलं, हे आपण आधी पाहिलेलं आहे. त्यानुसार आता इथं पहा, हे जे आता काही आपल्या पुढे गायीचं उदाहरण आलं ते त्याच प्रकारचं आहे. गाय या जागी गाई, सोय सोयी, सोयीचं पहा सोयी कसं केलंय, सोयी दोन्ही पद्धतीने मांडला. आता दोन्ही शब्द बरोबरच आहेत, सोयी सोयी, पण उच्चार करताना यचा उच्चार जो या गायीमध्ये आहे, या सोयीमध्ये आहे, तो लोप पावलेला आहे. लोप पावलेला म्हणजे निघून गेलेला आहे, आणि त्याच्यानंतर ई स्वरूपात त्याची मांडणी झालेली आढळते. त्यानंतर आ इ उ कारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनासारखी राहतात. आता हे पहा, दोन्ही वचनात सारखी राहते. वर जर आपण पाहिलं तर कोणती पाहिली होती? अकारांताची पाहिली होती, अकारांता शिवायची. मग अकारांता शिवायची कोणती होती? देव देव, शत्रू शत्रू, त्याच्यानंतर गहू गहू, वाघ वाघ, हे काही शब्द पाहिले होते. तसंच आता ते पुलिंगी नामं होते. आता इथं काय दिलंय? स्त्रीलिंगी नामे दिली. इथं ती पोट दिलेली नामे जी आहे ती स्त्रीलिंगी आहे, आणि ही आ इ उकारांत, आई उकारांत म्हणजे आ असेल शेवटी, म्हणजे काना असेल शब्दाच्या अक्षराच्या शेवटी, किंवा वेलेंटी असेल दीर्घ, किंवा त्याच्यानंतर उकार असेल दीर्घ. आता या पद्धतीने हे मांडणी असेल. मग इथं पहा, भाषा, भाषा या शब्दामध्ये काना आहे, काना, भाषा, भाषा याच्यामध्ये काना आहे, आची मात्रा आहे, दोन्ही रूपामध्ये सारखंच आहे. पूजा, उकार आहे दीर्घ, उकारांत स्त्रीलिंगी, मग पूजा ही उकारांत स्त्रीलिंगी दोन्ही रूपामध्ये एकवचन आणि अनेकवचन दोन्हीकडेही सारखीच आहे. दिशा दोन्हीकडेही सारखं. सभा सभा एकवचन अनेकवचन. आज्ञा आज्ञा, विद्या विद्या, माता माता, गती गती, धनु धनु. पहा, आकारांत, इकारांत आणि उकारांत जी स्त्रीलिंगी नामे आहेत दोन्ही वचनात ती सारख्याच स्वरूपात आहेत, कोणताही त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. यापूर्वीचं जे उदाहरण आपण पाहिलं होतं ते होतं आकारांताशिवाय, म्हणजे आकारांताशिवाय म्हणजे ज्याला काना मात्रा, काना वगैरे नसेल, पण ती पुलिंगी नामं होती. आता ही जी नामं आपल्याला दिलेली आहे ही आपल्या समोर दिसणारी नामं पुलिंगी नसून स्त्रीलिंगी आहेत. मग ही कायमस्वरूपी दोन्ही रूपात सारखी असतील. भाषा भाषा, सभा सभा, माता माता, पूजा पूजा, आज्ञा आज्ञा, गती गती, दिशा दिशा, विद्या विद्या, आणि धनुचं एकवचन सुद्धा धनु आणि अनेकवचन सुद्धा धनु, या स्वरूपातच राहील. यामध्ये कोणताही बदल होणार नाही. हे जे काही शब्द आहेत हे दोन्ही रूपामध्ये सारख्या स्वरूपामध्ये आढळणारे असल्यामुळं आता ही कायमस्वरूपी थोडीशी लक्षात ठेवण्याचा एक प्रयत्न करू शकतो आपण. या लक्षात ठेवण्यामुळे काय होईल, जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर लगेच लक्षात येईल की आपण जी वाचलेलं आहे भाषेचं अनेकवचन भाषाच होते, दिशाचं अनेकवचन दिशाच होते. म्हणजे आपला तिथं वेळ खर्ची होणार नाही. वेळ खर्च झाला नाही म्हणजेच आपल्याला लगेच लक्षात येईल की उत्तरापर्यंत कमी वेळेत पोहोचत आहोत, म्हणजे आपला आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि परीक्षेमध्ये जर प्रश्न लवकर लवकर सुटत असतील किंवा आपल्याला आठवत असतील तर जास्त कॉन्फिडन्स आपला हे होऊन बिल्डअप होऊन प्रश्नपत्रिका ही आपल्याला व्यवस्थितरित्या सोडवता येते. पण एखाद्या प्रश्नावरती जर आपण विचार करण्यात अडकलो आणि त्याच विचारामध्ये जर आपल्याला गुंतलो तर काय होईल, येणारे प्रश्न सुद्धा काही काही वेळेस आपल्याला चुकीच्या पद्धतीकडे, चुकीच्या गुणांकनाकडे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळं गोंधळ न करता जे आपल्याला शक्य आहे ती माहिती कायमस्वरूपी लक्षात ठेवता येते का पाहायचं, जर जमत असेल तर ठेवायची, आणि त्याच्या माध्यमातून काय होईल, आपल्याला ही रचना जी असेल ती रचना भाषेच्या बाबतीत किंवा इतर उदाहरणांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला सोडवता येईल, मांडता येईल व्यवस्थितरित्या, त्या रूपापर्यंत आपल्याला पोहोचणे सोपे जाऊ शकते. आता पुढे पाहूया याच्या नंतरचा घटक. यामध्ये काय दिलंय पाहता आपल्याला, अनेकवचन आणि एकवचनाच्या रूपानुसार स्त्रीलिंगी रूपात नामाचे अनेकवचन
पहा आकारांत होते म्हणते, आकारांत. स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगी शब्द आहे. स्त्रीलिंगी शब्दाचं ओकारांत स्त्रीलिंगी. ओकारांत स्त्रीलिंगी म्हणजे काय, तर ज्याच्यावरती ओ ची मात्रा आहे. ओ, ओ जिवाल्याचा जो म्हणतो आपण, त्याची मात्रा असली पाहिजे. ओ, ओकारांत. ओकारांत शब्द असेल स्त्रीलिंगी तर त्याचं अनेकवचन आकारांत होते. म्हणजे ओचा काय व्हायला या ठिकाणी आ व्हायला, आकारांत म्हणजे आ. आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त सध्या मराठी भाषेमध्ये एकच शब्द सापडलेला आहे आणि तो आहे बायको. बायको या नामाचं, स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन बायका असं होते. हा सोपा आणि साधा म्हणजे एकच शब्द आपल्या लक्षात ठेवायचा आहे. बायको ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन हे आकारांत होते. आतापर्यंत याच्यावरती असा दुसरा कुठलाही शब्द आपल्या समोर आलेला नाही, म्हणून हा शब्द एक लक्षात ठेवायचा, बायकोच बायका. त्यानंतर पुढे दिलेलं पहा, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन याकारांत होते. याकारांत म्हणजे ईच्या स्वरूपातलं जे काही अक्षर असेल त्याचं रूपांतर याकारांत म्हणजे शेवटी त्याचा या असणाऱ्या अक्षरामध्ये रूपांतर होते, म्हणजे या अक्षरामध्ये. मग पहा इथं नदी, नदीचं नद्या जोडलं. नदी ई ची मात्रा होती, त्याला याच्या मात्रेमध्ये जोडून अनेकवचन केले. जोड शब्द रूपात्मक आले पहा, नदी नद्या. अनेकवचन, नदीचं अनेकवचन नद्या. पणतीचं अनेकवचन पणत्या. काठीचं अनेकवचन काठ्या. टाचणीचं अनेकवचन टाचण्या. नळीचं अनेकवचन नळ्या. चांदणीचं अनेकवचन चांदण्या. भाकरीचं अनेकवचन भाकऱ्या. बीचं अनेकवचन बिया. या स्वरूपामध्ये ईचं रूपांतर याकारांत होत आहे. याकारांत म्हणजे ये यज्ञाचं त्याला जोडून त्याचं जोडाक्षर रूपामध्ये लेखन केलं जात आहे. भाकरी भाकऱ्या. बी बिया. लेखणी लेखण्या. स्त्री स्त्रिया. बाई बाया. गाडी गाड्या. आता इथं पहा, इथं जोड शब्दामध्ये रूपांतर आलेलं नाही. बाई या शब्दाचं जे काही अनेकवचन आहे ते बाया या स्वरूपात झालं. बाह्या, बाह्या किंवा बाया असं वेगवेगळ्या उच्चार न करता बाया या यज्ञाचा फक्त जोडलेला आहे त्याला बाया. त्यानंतर हा बी, बीचं सुद्धा काय झालंय बिया. या प्रकारच्या स्वरूपामध्ये हे काही स्त्रीलिंगी इकारांत शब्द आहेत, इकारांत नाम आहेत, ज्याचं अनेकवचन याकारांत झालेलं दिसून येते. त्यानंतर नियम सांगितलाय, उकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन वाकारांत होते. म्हणजे आता ऊच्या ऐवजी वा येणार आपल्याला, वा. उकारांतच्या ऐवजी वाकारांत. पहा, उकारांतच्या ऐवजी वाकारांत शब्दामध्ये रूपांतर करत असताना नामाचे अनेकवचन या ठिकाणी आपल्याला दिसून येते. मग हे अनेकवचन कोणत्या स्वरूपामध्ये आहे ते पाहूया आता. सासू सासवा. पहा, सासू या शब्दाला आखरीचं जे अक्षर आहे त्याला उकार लागलेला आहे. सासू उकाराची मात्रा म्हणजेच ऊ ची मात्रा आहे, पण पुढे त्याचं अनेकवचन झाल्यावर सासवा, वा हा ऊचा जो काही उकाराचा स्वरूपामधलं अक्षर होतं त्याचं रूपांतर वा मध्ये झालंय आणि सासू या शब्दापासून सासवा असा अनेकवचनी नाम तयार झालेला आहे. जाऊ, जाऊ यापासून अनेकवचनी जावा हा शब्द तयार झालेला आहे. पिसू, पिसू या नामापासून पिसवा. पिसू कशाला म्हणतो आपण माहितीये का? पिसू हे प्राण्यांच्या शरीरावर आढळणारे एक जीवजंतू असतो, त्याला पिसू म्हणतो. मग पिसवा त्याच्यापासून अनेकवचन पिसू. पिसूचा पिसवा. जळू, जळवा. प्रत्येक अक्षर हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये मांडलेलं आहे आणि त्यानुसार त्याचं एकवचन अनेकवचन या ठिकाणी घडून येत आहे. त्यानंतर पुढे पहा, आकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. अकारांत शेवटी असणाऱ्या अक्षराचं आता ए व्हायला. मग इथं घर घरे, पुस्तक पुस्तके, फूल फुले, घड्याळ घड्याळे, शेत शेते, दार दारे या स्वरूपामध्ये हे बदल झालेले दिसतील. म्हणजे एकवचनी अकारांत असलेला शब्द आता पण हे नपुसकलिंगी आहे. पहा, नपुसकलिंगी म्हणजे जो स्त्रीलिंगी नाही आणि पुलिंगी नाही. तसं आपण याच्यानंतर जे काही शब्द आहेत ते पाहू आता. इकारांत व उकारांत नामाची अनेक वचने होताना बऱ्याचदा य व हे आदेश होऊन अनेक वचन होतात. मगाशी सांगितलं होतं यरल वचन य इ उ रू यांच्याबद्दल काय ते म्हटलं होतं य व र. मग असे बदल जर झाले असतील तर इथं काय दिलंय, इकारांत व उकारांत नामाची अनेक वचने होताना बऱ्याचदा य व
हे आदेश होऊन अनेक वचन तयार होते. म्हणजे ई बद्दल काय घ्यायचंय आता आपल्याला, य, आणि उ बद्दल व, असे बदल झाले पाहिजे. मग बदल होऊन कोणते आले पहा, मोती, मोतीचं मोते किंवा मोते, मिरी, मिरे, मिरे, या प्रकारच्या य युक्त अक्षरामध्ये किंवा व युक्त अक्षरामध्ये त्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे म्हणता येते. खाली दिले त्याच्यानंतर उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन इकारांत होते. पहा, उकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन एकारांत होते. म्हणजे आता या ठिकाणी ऊचा काय व्हायला, ए होणार आहे. ऊचा ए मध्ये वेगळ्या प्रकारे शब्द तयार होणार आहे. लिंबू, लिंबे, तट्टू या शब्दाचा अनेकवचन तट्टे, वासरू या शब्दाचा अनेकवचन वासरे, पाखरू या शब्दाचा अनेकवचन पाखरे, पिल्लू या नामाचे अनेकवचन पिल्ले. म्हणजे ज्या पद्धतीने ही रचना असेल ती उकारांत ऐवजी एकारांत स्वरूपात आपल्या समोर सांगितलेली आहे. एकारांत, एकारांत म्हणजेच काय, तर ज्याच्यावरती ए ची मात्रा लागलेली आहे आणि ही रचना तयार झालेली आहे. त्यानंतर पुढे पाहता, पुढे काही या संबंधित जी माहिती आलेली आहे यामध्ये काय दिले आपल्याला की एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन इकारांत होते म्हणते. एकारांतचा आता इकारांत म्हणजे ए च्या ऐवजी ई येणार. आता या ठिकाणी ए च्या ऐवजी काय येणार आपल्याला, ई येणार. ई, पहा, ए च्या ऐवजी ई येणार. म्हणजे शेवटच्या अक्षरामध्ये ए चा बदल ई मध्ये घडून हे आपल्या पुढं शब्दाचं नामाचं अनेकवचन होणार आहे. केळे, आता पहा, हे शब्द कायमस्वरूपी आपल्याला गोंधळात टाकणार आहेत. मग तिथं गोंधळात टाकणारे का म्हणतोय, तर आपल्याला या दोन नामांमध्ये थोडासा तिथं विचार करावा लागतो. मग विचार करताना हे जे काही आहेत नामे या 2-3 प्रकारानुसार आपल्याला थोडस वेगळ्या प्रकारात नेते. आता आपण कुत्राचं अनेकवचन पाहिलं होतं, कुत्री किंवा कुत्रा, कुत्राचं कुत्रे पाहिलं होतं. मग इथं काय दिले पहा, आता इथं काय बदल केलेत त्यांनी की हे दिलेली जी काही अक्षर आहेत ही एकारांत आहे. एकारांत म्हणजे मात्रा स्वरूपामध्ये आहेत आणि त्याचं रूपांतर जे काही व्हायलं अनेक वचनामध्ये नपुसकलिंगी आहेत. पण हे म्हणजे ज्या प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण व्हायला ई प्रत्ययामध्ये ई स्वरूपामध्ये हे स्वरूप वेगळं आणि आधीचं जे काही अकारांत आकारांतचं मात्रामध्ये रूपांतर झालं होतं ते स्वरूप वेगळं. इथं काही शब्द दिलेत पहा, नाम दिलेले आहेत. केळे, केळे या नामाचं अनेकवचन केळी. कुत्रे या नामाचे अनेकवचन कुत्री. रताळे या नामाचे अनेकवचन रताळी. तळे या नामाचे अनेकवचन तळी. खेडे या नामाचे अनेकवचन खेडी. मडके या नामाचे अनेकवचन मडकी. गाणे या नामाचे अनेकवचन गाणी. लाटणे या नामाचे अनेकवचन लाटणी. आता विचारले जाते त्यानुसार काय करायचे पहा, विचारलेल्या ज्या स्वरूपामध्ये आपल्याला हे प्रश्न काही असतील किंवा या प्रश्नानुसार जर आपण मांडणी करू लागलो तर घडणारे बदल कसे असतात हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर इथं काही दिलेले जे शब्द आहेत या शब्दांना काय केलंय पहा, मांडणी करतानाच हे शब्द आपल्याला वेगळ्या विशिष्ट नियमाच्या प्रकारामध्ये बसवण्यात आलेले आहेत. आता इथले काही शब्द आपण जे पाहिलो त्यामध्ये काय लक्षात येते पहा की तळे, खेडे आणि रताळे, मडके हे आपण वाचल्याबरोबर आपल्याला असं लक्षात येते की आपण गोंधळून जातो आणि आपल्याला एकदम कॉन्फिडन्स असतो आपल्याला की मडके हे तर एक वचनी नाही बाबा, अनेक वचनी आहे. तळे अनेक वचनी आहे. पण तळे या शब्दाचे अनेक वचन ही तळी, खेडेचं अनेक वचन खेडी आणि रताळेचं अनेक वचन रताळी, मडकेचं अनेक वचन मडकी या वेगळ्या स्वरूपामध्ये होते. मग मडका म्हणतो आपण, एक मडका किंवा मग अनेक आपल्याला शब्द दिलेला असेल मडके या नामाचे निश्चित रूप ओळखा असा प्रश्न आला तर मग निश्चित रूप मडके म्हटल्यानंतर आपला आपण म्हणतो मटका मटके, मडका मडके. म्हणजे उच्चारानुसार आपण त्याच्यामध्ये मडका किंवा मटके जे काय म्हणतो आपण हिंदी भाषिक असल्यास थोडासा आपल्याला प्रभाव जाणवतो. त्यानुसार मग हे रचना मांडताना किंवा आपल्याला पटकन गडबडीमध्ये उत्तर सोडताना इथं आपला एक गुण घेऊन जाऊ शकतो. म्हणून हे नामं जी काही आहेत एकारांत नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन इकारांत होते. ही यातली 2-4 असणे आवश्यक आहे. जसं किंवा यातला फरक सुद्धा समजून घ्या. पाठ असली नसली काही फरक पडणार नाही, पण ही होतात कोणत्या रूपामध्ये हे समजून घेणं आवश्यक आहे. जसं रताळे रताळी, खेडे खेडी, तळी तळेचं अनेकवचन तळी.
मग तुम्हाला थोडंसं वेगळ्या स्वरूपात देऊ शकते. अनेकवचनी शब्द देऊन त्याचं एकवचन ओळखा म्हणते, किंवा एकवचन देऊन त्याचं अनेकवचन करा. कुठल्याही रूपामध्ये प्रश्न विचारू शकते. आणि हे जी आपली टीईटीची परीक्षा आहे, ही परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत तयार केली जाते. आणि ही परीक्षा तयार करत असताना प्राथमिक पुस्तकातल्या नियमांचा सुद्धा जास्तीत जास्त भर त्यामध्ये असतो, म्हणून याकडे लक्ष द्यायचं. पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेकवचन होत नाही म्हणजे पाहिता. मगाशीच आपण सुरुवातीला पाहिलं होतं की पदार्थवाचक नामे, विशेष नामे, भाववाचक नामे यांचे अनेकवचन होत नाही म्हणलो. मग हे अनेकवचन होत नाही तर मग आता यांच्यामध्ये बदल काय करायचे, यांच्यामध्ये होणाऱ्या बदलांना कसं ओळखायचं, हे आता पाहत असताना काय करू आपण, थोडस एका वेगळ्या याच्यामध्ये मांडणी दिलेली आहे. मग आता ही मांडणी कशी आहे पहा, की पदार्थवाचक नाम आहे सोने, सोनेचं अनेकवचन सोनेच राहणार. रुपे, रुपे. पाणी, पाणी. लोणी, लोणी. दही, दही. अस्थि, अस्थि. पदार्थवाचक जे काही नाम आपल्या पुढे येत आहेत त्यामध्ये कोणताही सामान्यपणे अनेकवचनी रूपामध्ये बदल होत नाही. सोने, सोने. रुपे, रुपे. पाणी, पाणी. लोणी, लोणी. कोणी म्हणते का एक पाणी दोन पाणी असं आपण म्हणत नाही. पाण्यात पडला असं म्हणू शकतो, पण पाण्याचं वर्गीकरण करताना पाणी अनेकवचनी रूपात कसं सांगणार, नाही सांगता येत. लोणी अनेकवचनात नाही सांगता येणार, दही अनेकवचनी सांगता येणार नाही. मग हे जे काही पदार्थवाचक नाम आहेत ही मूळ रूपातच त्यांच्या राहतात, जसं आहे त्या स्वरूपामध्ये. खालील नामांचे अनेकवचनात रूप बदलत नाही म्हणते पहा इथं. खालील नामांचे अनेकवचनात रूप बदलत नाही. मग हे अनेकवचनी रूप कोणते असतं, एकवचनी आणि अनेकवचनी सारखीच जातं. दासीचं एकवचन आणि अनेकवचन सारखंच राहते. दासी हा शब्द जो आहे दोन्ही रूपामध्ये सारखाच राहतो. दोन्ही रूपामध्ये यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही, किंवा यामध्ये कोणताही बदल होणार नाही. आणि हे जे काही बदल असतील या बदलाला अनुसरूनच हे सर्व रूपांमध्ये जे काही वर्गीकृत नामे आहेत ती आपल्या समोर आहेत. त्यानंतर दृष्टी, दृष्टीचं अनेकवचन दृष्टीच राहणार. वळू, वळू. वस्तू, वस्तू. बाजू, बाजू. लाली, लाली. युवती, युवती. या प्रकारे हे जे काही अनेकवचन असेल ते अनेकवचन आपल्या समोर राहणार आहे. आणि या अनेकवचनी रूपामध्ये कोणताही बदल करताना किंवा इतर बदल करत असताना सारख्या स्वरूपामध्येच ते आपल्याला करावे लागणार आहेत. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की दिलेली नामं ही वेगवेगळ्या रूपानुसार असली तरीही त्यांच्यामधील बदल जे असतील हे बदल त्या स्वरूपामध्ये आपल्याला लावणे किंवा त्या तपासून पाहणे आवश्यक ठरते. पुढं काय दिलेली आहेत पहा नामे. आणि या नामाच्या प्रकारानुसार आपल्याला काय सांगितलंय की खालील नामांचे अनेकवचनात रूप बदलत नाही म्हणते. अनेकवचनामध्ये रूप बदलत नाही म्हणजेच काय पहा, दोन्ही रूपामध्ये हे शब्द नाम सारख्या स्वरूपात राहतील, याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. कोणताही बदल होणार नाही म्हणजे त्यांची मूळ रूप आणि अनेकवचनी रूप ही सारखीच असतील, त्यामध्ये कोणतेही स्वरूप काना, मात्रा, विलंटी, उकार, गिकार काहीही बदल होणार नाही. मग कोणती आहेत ही नामं, दासी, दासी. दासीचे एकवचन सुद्धा दासी, अनेकवचन दासी. दृष्टी, दृष्टी. वळू, वळू. वस्तू, वस्तू. वस्तू किती असल्या तरी त्याला आपण वस्तूच म्हणतो. एक वस्तू असली तरी ही वस्तूच म्हणतो, 10 वस्तू असल्या तरी ही वस्तूच म्हणतो. त्याच्यामध्ये अनेकवचनात असं कुठला काही बदल होणार नाही. बाजू, बाजू. लाली, लाली. युवती, युवती. तरुणी, तरुणी. हे जे काही नाम आहेत ही दोन्ही वचनामध्ये समान स्वरूपामध्ये राहतात, यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आता वचनासंबंधी विशेष माहिती काय दिली आपल्याला खाली पहा. विशेष नामाचे अनेक वचन वापरल्यास ती सामान्य नामे होतात म्हणजे पाहिले आपण की त्या दिवशी पाटील, पाटील हा शब्द इथं जशाला तसा दिला. आमच्या शेजारी 3 पाटील आहेत. पाटील हा मुळात अनेकवचनी शब्द नाही किंवा सामान्य नाम नाही, तर तो आहे विशेष नाम. पण आता इथं काय केलंय, विशेष नामाला आपण सर्वसामान्यपणे वापरलेलं आहे, सामान्य नामाच्या रूपामध्ये वापरलेलं आहे. म्हणून इथं त्याचं वर्गीकरण झालंय. आमच्या गावात 3 पाटील राहतात किंवा आमच्या शेजारी 3 पाटील आहेत. 3 पाटील आहेत म्हणते. 3 पाटील असं मोजतो का कोणी आपण? नाही मोजत. म्हणजे मोजताना सुद्धा आपल्या लक्षात येईल की पाटील हा एकच राहतो, त्याला 3 पाटील, 4 पाटील, 5 पाटील असं कोणीही मोजत नाही. आता खाली दिलंय आदरार्थी अनेक वचन. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीबद्दल, मोठ्या माणसाबद्दल आपल्याला जर आदर व्यक्त करायचा असेल तर अनेक वचनी शब्द प्रयोग केला जातो, याला आदरार्थी अनेक वचन म्हणतात. मग मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्द प्रयोग केला जातो. पहा व्याख्या काय म्हणते, मोठ्या किंवा जवळच्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्द प्रयोग केला जातो, याला आदरार्थी अनेक वचन असे म्हणतात. मग हे आदरार्थी अनेक वचन कशासाठी, तर आपल्या जवळची व्यक्ती आहे आणि
त्यांच्याबद्दल आपल्याला आदर नेहमीच राहतो आणि हा आदर व्यक्त करण्यासाठी आपल्याला जी काही शब्दाची सामान्य रूपं असतील, अनेकवचनी रूपं असतील, ती जी वापरतो त्यानुसार ती मांडणी आपल्याला दिसून येते. मग ही अनेकवचनी आदरार्थी असतात. जसं आपण एखादं मोठ्या सन्माननीय व्यक्तीला जर म्हणत असेल, समजा जसं पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील, पंतप्रधानाबद्दल आदर व्यक्त करावाच लागेल. एवढ्या मोठ्या पदावर असणारा व्यक्ती जवळचा जरी नसला, आपल्याला माहित नसतं कोण आहे कोण म्हणजे आपल्या जवळचा नातेवाईक आहे का नाही हे माहित नाही, पण देशाच्या स्थानावर पदसिद्ध असणारा उच्चपदीय किंवा आपला लोकप्रतिनिधी स्वरूपातील सर्वोच्च अधिकारी किंवा सर्वोच्च पदासीन अधिकारी म्हणून ज्याला ओळखतो, मग त्याच्याबद्दल आदर करणं आपल्याला आवश्यक राहते. मग आता इथं काय दिलंय, पंतप्रधान उद्या शहराला भेट देतील, या वाक्यामध्ये हे आदर दाखवलेला आहे. त्यानंतर गुरुजी आता शाळेत आले, दुसरं वाक्य आहे गुरुजी आताच शाळेत आले. आता आपल्या गुरुबद्दल कोणाला आदर नसते सांगा बरं? प्रत्येकालाच राहते. आपणही शिक्षक आहोत, आपले विद्यार्थी आपला आदर करतातच. आपण जर वर्गामध्ये एखाद्या दिवशी गेलो नाही तर लगेच म्हणतात सर आमच्या वर्गात आज आले नाही, अध्यापन नाही झालं किंवा शिकवलं नाही. या प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भावना असतात. मग आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करताना आपण आदरार्थीच बोलणार. असं कोणीही गुरुला उपेक्षित करून किंवा उपेक्षेने कोणी बोलणार नाही. आपला हा नियम आहे, संस्कारिक भाग आहे, लहानपणापासून आपण शिकलेले आहोत. म्हणून इथं आदरार्थी अनेकवचन काय दिले, गुरुजी आताच शाळेत आले. गुरुजी एकच होतं, पण आले हे क्रियापद बदललंय पहा. मी तुम्हाला मग थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की जे काही आपल्या पुढे शब्द असतील त्याचं एकवचनी अनेकवचनी नुसार क्रियापद सुद्धा बदलते. मग इथं गुरुजी या शब्दानुसार क्रियापद कसं बदललं पहा. गुरुजी यानुसार आले हे अनेकवचनी क्रियापद झालं. पंतप्रधान याच्यानुसार देतील हे अनेकवचनी क्रियापद झालं. आता गुरुजी एकही असू शकतात आणि गुरुजी अनेकही असू शकतात, पण इथं गुरुजींना आदरार्थी अनेक वचनामध्ये घेतलेलं आहे, म्हणून गुरुजी याचं अनेक वचन करताना क्रियापदाचं स्वरूप बदललं. गुरुजी आले, अनेक वचनी क्रियापद झाले हे. त्यानंतर पंतप्रधान भेट देतील म्हणते शहराला, देतील. अनेक जण जेव्हा भेट देतील तेव्हा भेट देतील असं काही समजा वर्णन करत असताना अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या सन्मानासाठी सन्मानार्थ बाजू ज्यावेळेस व्यक्त करायचे असतील, आदर व्यक्त करायचा असेल, त्यावेळेस त्याचं क्रियापद सुद्धा त्यानुसार बदललेलं आपल्याला दिसते. म्हणजे हे बदल वाक्यातील नामाच्या एकवचन किंवा अनेकवचनानुसार क्रियापदामध्ये सुद्धा घडत असतात. आता विपुलता दर्शक एकवचन. विपुलता म्हणजे काय बरं? विपुलता विपुलता म्हणजे काय? म्हणजे भरभराट झाली, एखादी गोष्ट जास्त स्वरूपात मिळाली तर त्याला आपण म्हणतो विपुलता. मग विपुलता दर्शवण्यासाठी काही नामांचे एकवचन वापरतात. जसं पहा, यंदा जरा जास्तच पपई पिकली. वाक्य दिलंय, यंदा जरा जास्तच पपई पिकली. यंदा जरा जास्तच पपई पिकली किंवा पपई आली. पहा, यंदा जरा जास्तच पपई आली या वाक्यामध्ये काय सांगितलंय? आता मला सांगा, पपई एक आली किंवा अनेक आल्या पपया काय म्हणतो आपण? खूप पपया लागल्या म्हणतो. जर एकापेक्षा जास्त लागल्या असतील पपया झाडाला तर आपण काय म्हणतो? पपया लागल्या, पपया. पपई म्हणतो का आपण तिथं? नाही म्हणत. फक्त एकच जर असेल तर पपई म्हणतो. पण इथं काय केलंय पहा, विपुलता दाखवायची. विपुलता दाखवायची म्हणजे काय? खूप म्हणजे खूप पपया लागल्याचं दाखवायचं आहे आणि अनेक वचनी स्वरूपात दाखवायचं, त्याचं म्हणजे भरभराट आल्यासारखं दाखवायचंय. मग इथं यंदा जरा जास्तच पपई आली. जास्तच म्हणजे खूप आल्या पपया, पण जास्तच पपई आली या एकवचनी नामानं काय केलं? त्याला विपुलता दाखवली, म्हणजे त्याची संपन्नता दाखवली. फक्त काय केलंय, त्या पपयाच्या जागी पपई हा एकवचनी शब्द वापरलेला आहे, एकवचनी नाम वापरलेलं आहे. दुसरं वाक्य पहा, जत्रेत लाख माणूस जमलं. आता माणसं म्हणतो आपण, माणसं जमले म्हणतो, खूप माणसं आलते म्हणतो तिथं, पण त्याचं अनेकवचन करताना माणूस जमलं. माणूस हा एकवचनी शब्द आहे. मग जत्रेत लाख माणूस जमलं, विपुलता दाखवायची. किती माणसं असतील माहित नाही, लाख माणसं असतील बाप्पा जत्रेत, मोजली नाही पण अंदाजानं समजलं की लाख माणसं असतील जत्रेमध्ये. मग ही माणसांना मोजण्याची जी काही एकवचनी क्रिया आहे ती माणसं, विपुलता दर्शक शब्द. या वर्षी बराच आंबा पिकला. तिसरं वाक्य, या वर्षी बराच आंबा पिकला. बराच म्हणजे काय? भरपूर पिकला बाबा. आणि आपण काय म्हणतो, काहीच आंबे आले नाही म्हणतो. एखाद्या वेळेस काय म्हणतो, काहीच आलं नाही. पण काहीच नाही आलं म्हणण्यापेक्षा जर जास्त एखादा दोन आला असं म्हणणार नाही आपण. जर जास्त आंबे आले असतील, खूप लागले असतील, भरगच्च झाड झालं असेल आंब्यानं, तर म्हणतो आपण यंदा बराच आंबा पिकला. म्हणजे वर्गीकरण करत असताना विपुलता दाखवायची असेल तर एकवचनी शब्दावरून सुद्धा त्याची
अनेक वचनी रूप दाखवली जाऊ शकतात. आता ही खालील नावं ही पाठच करायची, कायमस्वरूपी पाठ करायची ही नामं, याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही आणि ही नामे नेहमी अनेक वचनीच राहतात. याचं एकवचन होणारच नाही. एकवचन असलं तरी तसंच राहील, अनेक वचन असलं तरीही तसंच राहील. त्याच्यामुळे ही जी काही नामे दिलेली आहेत, कोणती नामे? डोहाळे, डोहाळे, कांजिण्या, शहारे, रोमांच, चिपळ्या, आट्यापाट्या, क्लेश, हाल, ही जी नामे आहेत ही नेहमी अनेक वचनी आढळतात. त्यामुळं ही कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहिली पाहिजे की अनेक वचनी असतात आणि याचं उत्तर सुद्धा निश्चित रूपानं अनेक वचनीच राहणार आहे. त्यामुळं शब्द लक्षात ठेवायचे. डोहाळे, डोहाळे आपण म्हणतो का एक डोहाळा खाय दोन डोहाळे खाय, किंवा एखाद्याचा डोहाळा पुरवायचा डोहाळे पुरवतो म्हणतो. म्हणजे काय? त्याची लाड पुरवायची असेल, त्याचे कौतुक करायचं असेल, हे एक वचनी असेल का? नाही, अनेक वचनी असेल. आपल्या शरीरावर येणारे आजार आहे कांजण्या, ज्याला पुरळ येतात शरीरावर आपले, मग ते एक असलं तरी कांजण्यास म्हणतात, अनेक असलं तरी कांजण्यास म्हणतात. त्याला मोजून येणार आहे का? ते नाही येणार. शहारे, आपल्या अंगावर एखादं काहीतरी समजा शहार आहे, थंडीच्या काहीच्यामध्ये वगैरे काटे येतात अंगावरती पहा. रोमांच, एखादा असं काहीतरी प्रेरणेची कथा ऐकत आहोत, शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकत असेल किंवा इतर कोणाचं काही ऐतिहासिक कामगिरी आपण वाचत असू, पाहत असू, तर आपल्या शरीरावरती रोमांच येतात. म्हणजे आपले शरीराचे जे काही रोम छिद्र आहेत त्याच्यामध्ये थोडस आपल्याला एक वेगळ्या स्वरूपामध्ये हालचाल जाणवते, किंवा आपली ती तिथं मन आपलं त्या बाजूला झुकलेलं दिसते. त्यानंतर चिपळ्या, चिपळ्या हा अनेक वचनी असते, एक नसते चिपणी. आट्यापाट्या, क्लेश, हाल, हे सर्व शब्द अनेक वचनी रूपातच असतात. सामान्यपणे खालील समूहदर्शक शब्द एकवचनी अर्थाने वापरतात. मग जोडपं, दोन जोडपे, तीन जोडपे असं जरी म्हणतात आपल्याला, पण जोडपे म्हणजे काय? तर फक्त एकच जोडी, एक जोडी, दोन जोडी असं म्हणू शकतो आपण. दोन जोड्या आल्या, तीन जोड्या आल्या. पण जोडपे, जोडपे हे कायमस्वरूपी एकवचनी असते. पंचक, पंचक म्हणजे पाच याचा समूह, मग तो एकच असले एकवचनी अर्थानेच वापरतात. त्रिकूट, तीन कुटांचा समूह, तीन कुटी, कुटी म्हणजे झोपडं, झोपड्यांचा समूह त्रिकूट. आठवडा, एक आठवडा, दोन आठवडा असं म्हणतो आपण, दोन आठवडे म्हणतो त्याला. पण आठवड्यामध्ये काय झालं? एकवचनी शब्द आहे. आठवडा 8 दिवसांचा, 7 दिवसांचा वार म्हणजे जे काही असेल सप्ताह, त्याला आपण मराठीमध्ये आठवडा सुद्धा म्हणतो. ढीग, ढीग म्हणजे अनेक घटक एकत्र येऊन ती रास बनते. ढीग रास आहे त्याच्यासमोर पहा, ढीग मंडळ रास, अनेक घटक एकत्र येऊन हा ढग तयार होत असतो. रास तशीच तयार होते धान्याची. आणि मंडळ, अनेक व्यक्तींचं मंडळ बनलेलं असते. मंडळामध्ये फक्त एकच व्यक्ती असेल असं होत नाही. म्हणून हे जे काही शब्द आहेत हे एकवचनी अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत. आता ही जी काही बाबी आहेत ह्या आपल्या सर्व बाबी नामाच्या वचन रूपाशी, एक वचन आणि अनेक वचन या रूपाशी संबंधित होती. आणि ही सर्व बाबी वचनाच्या रूपानुसार आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पाहायला आधारित प्रश्न सुद्धा दिसून येतात. मग या प्रश्नाच्या स्वरूपानुसार ही मांडणी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे जे काही महत्वपूर्ण बाबी आहेत, आकारांत, इकारांत, उकारांत, ओकारांत, नपुसकलिंगी, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, ह्या सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक असते. आता त्यानंतर आपण एका दुसऱ्या घटकाला सुरुवात करत आहोत नामाच्याच. त्यामध्ये थोडक्यात ओव्हरलोक करूया. पहा, नामाचा लिंग वचन, आता पहिलं वचन विचार पाहिला, आता या ठिकाणी आपण नामाचा लिंग विचार पाहणार आहोत. नामाच्या लिंग म्हणजे काय? पहा, नामाच्या रूपावरून एखादा घटक, नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक अगर काल्पनिक नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही, हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. नर, मादी हे आता इतर शब्द झालेत पहा. प्राणी, मनुष्य धर्माच्या ज्या काही आपण बाबीवर वर्गीकृत करतो त्यामध्ये नर, मादी किंवा इतर हे तीनही घटक येत असतात. मग हे ज्या नामाच्या रूपावरून कळते त्याला म्हणायचं नामाचे लिंग. मग हे लिंग म्हणजे काय? तर लिंग याचा अर्थ होतो खून किंवा चिन्ह. लिंग म्हणजे खून किंवा चिन्ह. मग परीक्षेमध्ये प्रश्न येतो लिंग याचा अर्थ काय? तर आपल्याला असे दोन पर्याय दिलेले असू शकतात किंवा एकच पर्याय दिलेला असू शकतो, खून किंवा चिन्ह. म्हणजे लिंग ओळखताना खून किंवा चिन्ह हे लक्षात ठेवायचं. लिंग, वचन व विभक्तीमुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात. विकरण म्हणजेच बदल होणे. त्या दिवशी आपण पाहिलं विकार, विकरण, अव्यय, शब्दयोगी अव्ययामधले आणि उभयान्वी अव्ययामधले. विकारी शब्द कोणते, अविकारी कोणते. म्हणजे विकरण म्हणजे तिथे आपण पाहिले की बदल होणारे आणि बदल न होणारे. मग हे लिंग, वचन, विभक्तीमुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे विकरण असे म्हणतात. आता लिंग नामाच्या रूपावरून ओळखले जाते. नामाचं रूप जे असेल त्यावरून लिंगाचे स्वरूप आपल्याला कळते. मग हे लिंग स्वरूप काय आहे पहा. पहिलं आहे पुल्लिंग,
दुसरं आहे स्त्रीलिंग आणि तिसरं आहे नपुसकलिंग. मग पुल्लिंग म्हणजे काय तर नर जाती, स्त्रीलिंग म्हणजे काय तर मादी जाती आणि नपुसकलिंग म्हणजे इतर जाती. वरील व्याख्येमध्ये जे घटक दिले आहेत त्या घटकानुसार या तीनही प्रकार स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसकलिंग या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. मग या तीन लिंगाच्या प्रकारानुसार नामाचे जे काही वर्गीकृत प्रकार आहेत, जे नामाचे वर्गीकरणाच्या प्रकारानुसार आपल्याला लिंग स्वरूपामध्ये विभागणी किंवा प्रश्न प्रकार जे असतात हे तीनही प्रकार महत्वपूर्ण असतात. मग या प्रकारावर आधारित काही माहिती जी असेल त्यानुसार आपण त्यांची व्याख्या सुद्धा तयार करू शकतो. या व्याख्या कोणत्या आहेत पहा. पुलिंगी. पुलिंगी म्हणजे काय? पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या, इथं दिलेलंच आहे, पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या, पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुलिंगी असे, पुलिंग असे म्हणतात. वस्तू किंवा काल्पनिक घटकांवरही बऱ्याचदा पुरुषत्वाचा आरोप केला जातो. आता पाहिजे काल्पनिक घटक आहे, नुसते डोळ्याने दिसणारेच नाही तर काल्पनिक आहे, पुरुषत्वाचा आरोप केला जातो, त्यावेळी ते पुलिंगी मानले जातात. लिंग निश्चितीच्या बाबतीत मराठी व्याकरणात निश्चित असे नियम पाळले गेलेले नाहीत, म्हणून तो हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुलिंगी मानावे. पाहता तो काय सांगितलं, नियम नसल्यामुळे वेगवेगळे नियम कोणते पाळले गेले, कसे पाळले गेले माहित नाही, पण सर्वनाम तो त्या दिवशी सांगितलं होतं, मी, तू, तो, हा, ही, हे, जो, जी, जे हे तीन लिंगानुसार बदलण्याचे सांगितले ते. मग त्याच्यातलंच हा तो या सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते त्याला काय म्हणायचं? पुलिंगी. मग आपल्या पुढे दिलेले शब्दांपुढे हे लावून पाहायचं, जसं तो मुलगा, तो घोडा, तो फळा, तो चिमणा, तो मृत्यू, ही जी काही नामाची रूप आहेत ती तो या सर्वनामामुळे निश्चित होत आहेत, म्हणून या सर्व प्रकारांना आपण पुलिंगी शब्द म्हणतो. पुलिंगी किंवा पुरुषलिंगी, यालाच आपण पुरुषलिंगी सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर स्त्रीलिंगी पहा. स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असे म्हणतात. काही वस्तू व भाववाचक नामे सुद्धा स्त्रीलिंगी मानली जातात. सामान्यपणे ती या सर्वनामाने म्हणजे ती या सर्वनामाचा वापर ज्या नामासाठी केला जातो त्यांना स्त्रीलिंगी सर्वनामे म्हणतात. मग आता वरचं जे पुलिंग होतं त्याच्या पुढे आपण काय जोडला, तो जोडून आपल्या लक्षात आलं की तो मुलगा, तो चिमणा, तो मृत्यू. पण आता इथं स्त्रीलिंगीचा बोध होताना त्या शब्दासमोर ती जोडायचं आहे आपल्याला. मग पहा इथं, ती मुलगी, ती घोडी, ती फळी, ती चिमणी, ती श्रीमंती, ती या सर्वनामाचा वापर करून स्त्रीलिंगी नामे ओळखता येतात. पुढे दिलंय नपुसकलिंगी नामे. एखाद्या नामावरून जर नर किंवा मादी कोणताच बोध होत नसेल तर ते नपुसकलिंगी असे मानले जातात, ज्याला आपण तृतीय पुरुषी किंवा इतर काही बाबींमध्ये सुद्धा आपण ओळखू शकतो. मग इथं नरही नाही मादी नाही असं जर असेल तर त्याला काय म्हणायचं आपण? नपुसकलिंगी मानले जाते. तृतीय पुरुषी एकवचनी ते सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुसकलिंगी मानले जाते. आता इथं पहा, पुलिंगी सर्वनामासाठी आपण काय वापरलं? तो. स्त्रीलिंगी सर्वनामासाठी ती. तर तृतीय पुरुषी एकवचनी ते वापरले जाते म्हणजे नपुसकलिंगीसाठी. पाहता, ते पुस्तक, ते फूल, ते मूल, ते वासरू, ते गवार, असं म्हणाल का? तो वासरू, तो मूल, हा तो मुलगा म्हणाल, पण तो मूल म्हणाल का? नाही म्हणणार. तो पुस्तक म्हणाल का आपण? नाही म्हणणार. म्हणजे प्रत्येक नामाची रचना ही त्याच्या लिंगवचनानुसार आपल्याला उच्चारावी लागते. मग हे लक्षात ठेवायचं, कोणासमोर तो लागतो, कोणासमोर ती लागते आणि कोणासमोर ते लागते. यावरून आपल्याला नामाच्या लिंग विचाराला ओळखता येऊ शकते. खाली त्याच्यानंतर काय दिले पहा, जसा नामांना लिंग विचार असतो तसाच सर्वनामांना सुद्धा असतो. नामांना असतो तसाच सर्वनामांना असतो. कारण काय असेल बरं? कारण नामानंतर येणारा शब्द जो म्हणजे नामाऐवजी जो काही येणारा शब्द असतो तो कोणता असतो? सर्वनाम. यालाच आपण काय म्हणतो? प्रतिनाम. मग नामासाठी जर येत असेल तर पुढच्या वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती होणार नाही, म्हणून त्याच्याऐवजी येणारा शब्द कोणता असेल? सर्वनाम. मग या सर्वनामाच्या रूपासाठी सुद्धा आपण लिंग जे काही आहे त्याचा वापर करू शकतो. म्हणजे इथं पहा, आकारांत विशेषणांना सुद्धा लिंग विचार मानला जातो. आकारांत विशेषणे म्हणजे ज्याच्या शेवटी आची मात्रा आहे आणि जी विशेषणे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगते, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द असतील त्यांना विशेषण असं म्हणतो. मग विशेषणांना, आकारांत विशेषणांना सुद्धा लिंग विचार मानला जातो, कारण ती नामाच्या लिंगवचनानुसार बदलतात. म्हणते धातूमध्ये होणारे बदल बऱ्याचदा
लिंग व वचनदर्शक असतात. तो गेला, ती गेली, ते गेले. मराठीप्रमाणे संस्कृत व इंग्रजीमध्ये सुद्धा इंग्रजीमध्ये लिंगदर्शक प्रत्यय नसतात. आता पहा, मराठीमध्ये जसे काही प्रत्यय आहेत तसं संस्कृत व इंग्रजीमध्ये लिंगदर्शक प्रत्यय नसते. आता इथं धातू सुद्धा आपण पाहिलं होतं. धातू म्हणजे काय, तर क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्दाला आपण काय म्हणतो, धातू. मग इथं तो गेला, ती गेली, ते गेले, यावरून आपल्या लक्षात आलं की जी काही लिंगवचनाचा जे वर्गीकरणाचा भाग आहे त्यामध्ये आपण लिंग ओळखताना तो, ती, ते हे सर्वनामे सुद्धा वापरू शकतो. या सर्वनामाच्या वापरातून आपल्याला नाम कोणत्या स्वरूपात आहे किंवा त्याचा लिंगवचन विचार कोणत्या स्वरूपात आहे, लिंगाचा प्रकार, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी ओळखता येतो. त्यानंतर पुढे काही शब्द दिलेत पहा. वस्तूचे लिंग काल्पनिक तर प्राण्यांचे लिंग वास्तविक असते. म्हणते वस्तू काल्पनिक मानल्या जातात. म्हणते पहा, वस्तूचं लिंग जे आहे हे काल्पनिक स्वरूपात असते, याला कुठलंही बंधन नाही. पण प्राण्याचं लिंग हे वास्तविक असते. वास्तविक असते म्हणजेच काय असते, खरेखुरे असते. यामध्ये आपल्याला पाहता क्षणी किंवा वर्णन करता क्षणी लक्षात येऊ शकते, स्त्री आहे, पूर्वी म्हणजे स्त्रीलिंग आहे, पुल्लिंग आहे का नपुंसकलिंग आहे. पण काल्पनिक बाबीमध्ये तसं आपल्याला तर्कवितर्क काढता येत नाही. इथं पहा, आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. म्हणते आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत व नपुंसकलिंगी रूप एकारांत होते. पहा, आकारांत पुल्लिंगी नामे, आकारांत म्हणजे ज्याच्या शेवटी आची मात्रा, आची जी रेष आहे काना, त्याला म्हणतो आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगामध्ये कसे होते, इकारांत, आणि नपुंसकलिंगामध्ये इकारांत. म्हणजे स्त्रीलिंगामध्ये त्याला विलंटी लागेल, तर नपुंसकलिंगामध्ये त्याला मात्रा लागणार आहे, एची मात्रा. मग इथं पहा, मुलगा हा पुल्लिंगी शब्द आहे, याचं स्त्रीलिंगी रूप मुलगी, नपुंसकलिंगी रूप मुलगे. पोरगा हा पुल्लिंगी शब्द आहे, पोरगाचा स्त्रीलिंगी पोरगी, नपुंसकलिंगी पोरगे. कुत्रा पुल्लिंगी आहे, कुत्राचं स्त्रीलिंगी कुत्री आणि नपुंसकलिंगी कुत्रे. घोडा पुल्लिंगी शब्द, त्याचा स्त्रीलिंगी घोडी आणि नपुंसकलिंगी घोडे. आता आधी आपण सांगितल्यानुसार, आधी पाहिल्यानुसार आपल्याला आता सर्वनामाचा वापर करून पाहायचा. यातले पहा, प्रत्येक शब्द त्या त्या नियमानुसार आलेले आहेत की नाही, तो, ती, ते स्वतः लावून पहा त्याच्या समोर आणि उच्चार करून पहा ज्याचे त्यानं, की पुल्लिंगी शब्दासमोर बरोबर तोच येत आहे का, स्त्रीलिंगी समोर ती येत आहे का, आणि नपुंसकलिंगी बरोबर ते येत आहे का. प्रत्येक शब्द आपल्या डोळ्यासमोर आहे. पहा, तो मुलगा, ती मुलगी, ते मुलगे, तो पोरगा, ती पोरगी, ते पोरगे, तो कुत्रा, ती कुत्री, ते कुत्रे, तो घोडा, ती घोडी आणि ते घोडे. या प्रकारानुसार आपल्याला लक्षात येते की दिलेले जी काही नाम आहेत, जे काही शब्द आहेत, हे तो, ती, ते या प्रकारे वर्गीकरण करून आपण त्याचं स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग जे काय असेल ते ओळखू शकतो आणि त्यांची रचना सुद्धा करू शकतो. आता त्यानंतर आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, ज्या शब्दांमध्ये काय सांगितले पहा, की काही प्राणीवाचक आकारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे इकारांत होतात. आकारांत म्हणजे फक्त त्याच्या शेवटी अ असणारं रूप, ज्याला काना मात्रा काही नाही. मग इथं पहा, हंस, हंस, सचा जे काय असेल, स अधिक अ असं त्याचं स्वरूप असेल, मग हा झाला स. मग हा याच्या पुढे काना मात्रा काहीच नाही, मग हा स अकारांत. मग हंसचं काय झालं, स्त्रीलिंगी रूप हंसी, इकारांत रूप, इकारांत म्हणजे वेलंटी लागली त्याला. दास, दासचं दासी. वानर, वानरी. बेडूक, बेडकी. गोप, गोपी. तरुण, तरुणी. या प्रकारे हे स्त्रीलिंगी रूपाचं वर्गीकरण आहे. काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ई किंवा इन प्रत्यय लागून त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात. आता पहा, ई किंवा इन म्हणत्या म्हणजे शेवटच्या अक्षराला ई किंवा इन प्रत्यय लागतो. म्हणजे पहा, आता इथे सुतार, सुतारचं स्त्रीलिंगी रूप सुतारीन. आपण सहज गावामध्ये पाहताना म्हणतो, सुतारीनबाई आली, कसारीनबाई आली, सोनारीनबाई आली, पाटलीनबाई आली. मग या प्रकारचे जे काही स्त्रीलिंगी रूप आहेत, हे त्याला ई किंवा इन प्रत्यय लागून तयार झालेली असतात. पाटील, पाटलीन.
धोबी हे पुल्लिंग, त्याचं स्त्रीलिंग धोबीन. मालक मालकीन. हरिण हरिणी. साजन साजनी. दिग्दर्शक दिग्दर्शिका. नर्तक नर्तिका. कुंभार कुंभारीन. वाघ वाघीन. कोळी कोळीन. आता पाहिलं, बोलताना आपण वाघचं वाघीण म्हणतो, पण वाघ आहे का वाघीण आहे हे ज्यावेळेस आपल्या चित्रात पाहिलं तर लगेच लक्षात येणार आहे. काल्पनिक आपण चित्र समजा पाहिलं किंवा प्रत्यक्ष वाघ वाघीण पाहिल्यानंतर थोडस मनामध्ये विचारायच्या स्वरूपामध्ये बदल होऊ शकतात. त्यानंतर पहा कोळी. कोळीचं सुद्धा त्याच प्रकारे देण्यात आलेलं आहे. कोळीचं कोळीनं. देव देवी. देवचं देवी. मृग मृगी. मित्र मैत्रीण. अभिनेता अभिनेत्री. माळी माळीन. तेली तेलीन. सिंह सिंहीण. दास दासी. नट नटी. जेता जेती. शिंपी शिंपीन. जेता म्हणजे जिंकलेला व्यक्ती, मग जेतीन म्हणजे जिंकलेली स्त्री. म्हणजे या प्रकारे जेता जेती हे सुद्धा काही व्यावसायिक शब्द आहेत. व्यवसाय दर्शक म्हणजे ज्याच्या व्यवसायावरून सुद्धा हे शब्द पडले. जसं पहा सुतारचं सुतारीन. कुंभारचं कुंभारीन. माळीचं माळीन. तेलीचं तेलीन. हे व्यवसायावरून पडले. व्यवसाय. शिंपी शिंपीची शिंपीन. म्हणजे आपल्याला धोबी धोबीन जातीवाचक शब्द, म्हणजे आपल्याला या कामानुसार त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार सुद्धा शब्दांची स्त्रीलिंगी पुल्लिंगी रूप झालेली वेगवेगळ्या रूपात दिसून येतात. हे जे काही प्रकार आहेत प्राणीवाचक शब्दांमध्ये, नामवाचक शब्दांमध्ये आपल्याला दिसून येतात आणि या सगळ्या प्रकारानुसार स्त्रीलिंग पुल्लिंग ओळखता येऊ शकतो. त्याबरोबरच नपुंसकलिंग. फक्त यामध्ये काय लक्षात घ्यायचं, सर्वनामाचा प्रकार वापरत असताना तो ती ते हे 3 शब्द कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे. पुल्लिंगी सर्वनामा कुठल्याही स्वरूपामध्ये आहेत, मग उच्चार करून पाहायचा. तो ती ते. मग पुल्लिंगी सर्वनाम म्हटलं की, पुल्लिंगी शब्द म्हटलं की त्याच्या समोर तो हे सर्वनाम जुळलंच पाहिजे. कोणताही शब्द असेल तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. स्त्रीलिंगी म्हटलं की ती काहीच बदल होणार नाही. नपुंसकलिंग म्हणलं की ते वासरू, ते गवत, ते फूल, या प्रकारचं वर्गीकरण आपल्या नजरेसमोर असलं पाहिजे. नजरेसमोर म्हणजे काय, तर लक्षात असलं पाहिजे. आता पुढे आणखी काही शब्द दिले की ज्यामध्ये सांगितलंय नातेदर्शक. नातेदर्शक आकारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. नातेदर्शक म्हणजे पाहता काकाचं काकी, नाते आहे, काका काकू काकी आपण म्हणत नाही का, मग नातेदर्शक शब्द याचं पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप काय होते, काकाचं काकी, चुलताचं चुलती, मामाचं मामी, आज्याचं आजी. या प्रकारे मध्ये नातेदर्शक शब्दामध्ये आकारांत शब्द असेल तर त्याचं स्त्रीलिंगी रूप इकारांत होते. त्यानंतर काही आकारांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना ही प्रत्यय लागून त्याची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात. स्त्रीलिंगी रूपे बनतात म्हणजे लघुत्वदर्शक. लघुत्व म्हणजे काय, लहान लहान रूप. मग इथं लोटा, लोटा म्हणजे एखादा तांब्या गडवा, त्याचा लोटी. खडा खडी. भाकरा भाकरी, स्त्रीलिंगी रूप. आरसाचं आरशी. दांडाचं दांडी. नळा नळी. गाडा गाडी. फळा फळी. विधाता विधात्री. या प्रकारे हे जे काही वर्गीकरण असेल हे वर्गीकरण लघुत्व रूपामध्ये, लघुत्व म्हणजे छोटे छोटे रूप काय असतील त्यामध्ये दिसून येते. संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे ही प्रत्यय लागून होतात. आता पहा, संस्कृत मधून आपल्याकडे काही शब्द आलेले आहेत, प्रत्येक वेळेस आपण सांगत आहोत कारण भाषेमध्ये शब्दांची भर पडण्यासाठी हे शब्द कायमस्वरूपी मदतगार ठरले होते आणि ते आजही रुळलेले आहेत. आजही त्या भाषेमध्ये त्या शब्दांमध्ये त्यांचं महत्व अधोरेखित केलं जाते. मग इथं पहा काय शब्दांमध्ये स्त्रीलिंगी रूपामध्ये बदल झाले. राजा आपण म्हणतो, इकडं राणी विरुद्ध लिंगी रूप म्हणतो, पण इथं काय बदल झाले संस्कृत मध्ये पहा. राजा हा शब्द होता पुल्लिंगी, त्याचा राज्ञी यामध्ये स्त्रीलिंगी रूप झालं. युवा युवती. श्रीमान श्रीमती. विद्वान विदुषी. भगवान भगवती. ग्रंथकर्ता ग्रंथकर्ती. आता विदुषी
आणि याच्यासोबत काही वेळेस बरेच वेळेस पर्यायामध्ये विदूषक हा शब्द दिला जातो आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी. मग विद्वान म्हणजे ज्याचा खूप प्रदीर्घ अभ्यास आहे असा एखादा पुरुष, आणि विदुषी म्हणजे दीर्घ ज्ञान जास्त ज्ञान असलेली महिला, नारी. यामध्ये विद्वान आणि विदुषी या दोन प्रकारचं हे शब्द रचनेचं स्वरूप आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मग ग्रंथकर्ता म्हणजे ज्यानं लेखक आहे आणि ही लेखिका आहे. ग्रंथांचं लेखन करणारे, ग्रंथांचं लेखन ज्याच्या हातून घडले त्यांना आपण म्हणतो ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. आता यानंतर काही शब्द आहेत ते शब्द सुद्धा पाहून घेऊ. पहा काय सांगितले या नियमामध्ये आपल्याला सांगितले की काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे खालील प्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात. आता हे स्वतंत्र रीतीने याच्यामध्ये बदल काय, हे वेगळ्या स्वरूपात येतात. जसं आपण मागचं पहिलं नार म्हणजे पाटील, पाटली, काहीतरी थोडस इकारांत उकारांत बदल होत होते, पण आता हे जे आहेत हे कायमस्वरूपी वेगळेच येते. याला इकारांत उकारांत एकारांत काहीच घेणं देणं नाही, हे आपल्या स्वतंत्र स्वरूपामध्ये येत असतात. मग हे पुरुष, पुरुषचं स्त्रीलिंगी, स्त्रीलिंगीचं रूप काय असेल स्त्री, पुरुष स्त्री, नर नारी किंवा मादी, त्याच्यानंतर बंधू भगिनी, बंधूचं स्त्रीलिंगी पतीचं पत्नी, गृहस्थ गृहिणी, मोर लांडोर, राजा राज्ञी, वर वधू. आता या वर वधू बाबत काय आहे, वर वधू अनेक वचनामध्ये विचारल्यानंतर वरच्या सोबत खाली सुद्धा हा पर्याय दिलेला असतो. मग हे खाली म्हटल्यानंतर आपण लक्षात ते घ्यायचं की विरुद्धार्थी विचारलं का आपल्याला विरुद्ध लिंगी विचारलं, मग आपण गडबडीमध्ये वरच्या ऐवजी खाली, खालीच्या वर म्हणजे खालीच्या विरुद्ध वर असं सुद्धा आपण गडबडीमध्ये करून जातो. कारण ती परीक्षेची जी सिच्युएशन राहते त्यामध्ये आपला जो बौद्धिक स्थिरतेचा जो काही प्रकार असतो तो थोडासा चंचल स्वरूपामध्ये प्रत्येक प्रश्नानुसार वेगवेगळा ग्रीप पकडताना थोडंसं होत असते. मग हे लक्षात ठेवायचं, वरच्या विरुद्ध खाली होते आणि वरचा स्त्रीलिंगी रूप वधू, पोपट मैना, कवी कवयत्री, कवयित्री. पाय हे शब्द कवयित्री आपल्याला पर्यायामध्ये कवयत्री, कवयित्री असं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिलेलं असते. बापचं आई, जनक जननी, वाघ्या मुरळी, वाघ्या मुरळी जी कशामध्ये असते, खंडोबा या देवाच्या जागरणामध्ये आढळणारे हे शब्द आहेत. वाघ्या मुरळी जे काही खंडोबाची आराधना करणारे आहेत त्यांना वाघ्या मुरळी म्हणतात. बोका भाटी, मांजर. पहा बोकाच्या विरुद्ध मांजर येते, मांजरालाच आपण मराठी भाषेमध्ये भाटी हा शब्द वापरतो, भाटी. मग हा बोकाच्या विरुद्ध लिंगी भाटी. रेडा हेला याच्या विरुद्ध म्हैस, पुत्र कन्या, धीर जाऊ, खोंड कालवड. आता खोंड म्हणजे कालवड म्हणजे काय पहा, गाईचं जर वासरू स्त्रीलिंगी असेल तर त्याला कालवड म्हणतात, आणि जर ते बैल स्वरूपामध्ये लहान छोटस वासरू असेल त्याला पुढे चालून त्याचं बैलामध्ये रूपांतर होऊ शकते, तो वासराला म्हणायचं खोंड, ज्याला आपण गोर म्हणतो ग्रामीण भागामध्ये, आणि इकडं कारवड म्हणतो. मग कारवड म्हणण्याऐवजी कालवड असा शब्द त्याला उच्चारलेला आहे. त्यानंतर पुढील शब्द पहा, बैलच्या विरुद्ध लिंगी गाय, व्याहीच्या विरुद्ध लिंग विहीन, साधू साध्वी. साधू म्हणजे पुरुष संन्याशी आणि साध्वी म्हणजे स्त्री संन्याशी. मुलगा सून, विधुर विधवा. विधुर म्हणजे ज्याची बायको वारलेली आहे आणि विधवा म्हणजे जिचा पती वारलेला आहे. सासरा सासू, सूत सुता, एडका मेंढी. या प्रकारचे हे शब्द आहेत. आणि वचनाप्रमाणे जसं काही बदल होत असतात तसेच लिंगानुसारही यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग असे बदल आपल्याला झालेले दिसून येतील. मग हे बदल प्रत्येक व्याकरणाच्या नियमानुसार वेगवेगळे सुद्धा असू शकतात. इथं पहा काही शब्द दिलेले आहेत जे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आहेत. मग पुल्लिंगीमध्ये पहा बाग, बाग दोन्ही लिंगात आहे. कोण्या कोण्या लिंगामध्ये आहे बाग, पुल्लिंगी सुद्धा आहे स्त्रीलिंगी सुद्धा आहे. मजा पुल्लिंगी आहे स्त्रीलिंगी आहे. हरिण पुल्लिंगी आहे नपुंसकलिंगी आहे. ढेकर पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे. वेळ पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे. व्याधी पुल्लिंग आहे स्त्रीलिंग आहे. मूल
पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग तीनही रूपामध्ये आहे. पोर तीनही लिंगामध्ये आहे. स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुसकलिंग. नेत्र पुल्लिंग आणि नपुसकलिंग दोन रूपांमध्ये, दोन किंवा तीन रूपांमध्ये आहेत. म्हणून यांना ही जी अशी रूप आहेत जी दोन्ही रूपांमध्ये आढळतात, दोन किंवा त्यापेक्षा अधिक रूपांमध्ये स्त्रीलिंग, पुल्लिंग किंवा नपुसकलिंग आढळतात, यांना म्हणायचं उभयलिंगी. यांना काय म्हणायचं? उभयलिंगी. एकापेक्षा अधिक रूपामध्ये जर अधिक लिंग प्रकारामध्ये जे येणारे शब्द आहेत या शब्दांना उभयलिंगी असे म्हणतात. उभयलिंगी शब्द किंवा उभयलिंगी नामे. जी नामे दोन लिंगात मोडतात त्यांना उभयलिंगी म्हणतात. जर दोन पेक्षा अधिक लिंगात मोडत असतील तर त्यांना बहुलिंगी सुद्धा म्हणतात. आता दोन मध्ये असतील तर त्याला उभयलिंगी, आणि दोन पेक्षा अधिक असेल तर त्याला बहुलिंगी. इंग्रजी शब्दाचे लिंग प्रामुख्याने त्याच्या मराठी नावावरून ठरते. म्हणजे पहा, बूट हा इंग्रजी शब्द आहे, त्याचा मराठी अर्थ होतो जोडा, आणि मराठीत जोडा हा पुलिंगी मध्ये येतो. बुक ज्याचा इंग्रजी उच्चार बुक आणि मराठी त्याचा अर्थ होतो पुस्तक, मग पुस्तक हे नपुसकलिंग. क्लास ज्याचा अर्थ होतो वर्ग, वर्ग हा पुलिंग. सामासिक शब्दाचे लिंग शेवटच्या शब्दावरून ठरवतात. जसं देवघर, देव आणि घर हे दोन शब्द आहेत, त्याच्यामधलं घर ते घर आपण म्हणतो बा नपुसकलिंग. भाजीपाला तो पाला, शेवटचे दोन शब्द पाला, पालामध्ये तो पुलिंग. भाऊ बहीण यामधला शेवटचा शब्द बहीण ती स्त्रीलिंगी. साखर भात यामधला भात तो पुलिंगी. या रूपामध्ये ही वेगवेगळ्या वचनानुसार बनलेली जी काय असतील, लिंगानुसार वचनानुसार ते नामाची स्वरूप आपल्या समोर दिसून येतील. त्यानंतर आता थोडका पुढचा एक मुद्दा राहिला आहे, तो मुद्दा आपण करून घेऊया. पहा आता इथं काय सांगितलं आपल्याला, शेवटचा मुद्दा आहे इंग्रजी शब्दाचं झालंय. सामासिक शब्द पण बघितले. त्यानंतर आता काही नामे विशिष्ट विविध अर्थाने वापरतात त्यावेळी लिंगही भिन्न असते. म्हणजे पहा, मास, मास हा शब्द दोन अर्थाने वापरला जातो. एक त्याचा अर्थ होतो महिना, आणि दुसरा अर्थ होतो जे काही आपण मांस खातो, मटण ज्याला म्हणतात, मटण चिकन या प्रकारचं जे काय असेल त्याला आपण वेगवेगळ्या उच्चारात, मांस म्हणजे महिना असेल तर तो पुलिंगी, आणि मांस म्हणजे मटण असेल तर तो नपुसकलिंगी शब्द आहे. त्यानंतर वाणी व्यापारी, व्यापारी हा पुलिंगी, तर वाणी म्हणजे आपण बोलतो ती वाचा भाषा ती आहे स्त्रीलिंगी. माळ हार स्त्रीलिंगी, आणि माळ म्हणजेच मैदान एखादा डोंगर असेल तर तो आहे पुलिंगी. हार, माळ जर असेल हार म्हणजे गळ्यात घालायची ती आहे, तो आहे पुलिंगी. आणि हार पराभव, आपण जर हारलो एखाद्या बाबतीत तर ती आहे स्त्रीलिंगी. त्यानंतर एकाच घटकासाठी वापरल्यास त्या घटकावरून लिंग ठरवा म्हणते सामासिक शब्द. जसं सीताराम एकच घटक आहे, याच्यामध्ये दोन आहे का, सीताराम असं आहे का, नाही, तर सीताराम हे एका पुरुषाचं नाव आहे, मग पुलिंगी घटक. बाई माणूस दोन घटक आहेत का, नाही, बाई माणूस एकच शब्द आहे, त्याचं स्त्रीलिंगी. शेवटचं जे काय असेल त्याच्यावरून आपल्याला इथं उच्चार करता येईल. अनेक वचनी सामासिक शब्दाचे लिंग सांगता येत नाही. म्हणजे आई वडील असेल सामासिक शब्द, आई वडील ह्याच्यावरून लिंग सांगता येत नाही. म्हणजे आई आहे, वडीलही आहे, मग कोणतं निश्चित सांगायचं माहित नाही. खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असे असले तरी त्यांचे लिंग स्त्रीलिंगीच म्हणतात. आता पाहे, घार, सुसर, घु, ऊस, पिसू, जळू, मैना हे काही शब्द जे आहेत प्राणी, हे कायमस्वरूपी स्त्रीलिंगीच असतात. यांच्यामध्ये कोणतंही रूप दुसरं येणार नाही, नपुसकलिंगी येणार नाही, पुलिंगी येणार नाही. जळू पहा, कोणते कोणते, घार, सुसर, घुस, ऊ, पिसू, जळू, मैना कायमस्वरूपी स्त्रीलिंगी. त्यानंतर खालील प्राण्यांमध्ये नर व मादी असली तरी त्यांचे लिंग पुलिंगी असते. आता हे नर मादी काही असलं, मासा, गरुड, पोपट, साप, टोळ, सुरवंट, कावळा हे कायमस्वरूपी काय असतील, पुलिंगीच असतील. याच्यामध्ये जसं वरचे शब्द हे स्त्रीलिंगी असतील तसं खालचे हे जे आता मासा गिसा जे काही शब्द दिले आहेत हे कायमस्वरूपी पुलिंगी स्वरूपामध्येच असतील. याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की दिलेले शब्द हे ठराविक लिंगावचनानुसार काही बंदिस्त आहेत, ज्याच्यामध्ये कोणताही बदल करताना आपल्याला वेगवेगळ्या नियमांचा वापर जरी केला तरी ते कायमस्वरूपी आहेत, तसेच मुळात राहतात, त्यांच्यामध्ये बदल होणे शक्य नाही. पाहता, एकाच वस्तूला वेगवेगळ्या नावाने संबोधले तर त्या नावावरून लिंग बदलू शकते. त्यामुळे एक वचनी तो, ती, ते
हे सर्वनाम वापरून पाहावे. म्हणजे आता एकाच याच्यात आता हे शब्द पण काय केलं, वेगवेगळ्या नावाने संबोधले त्याला. वेगवेगळ्या नावाने म्हणजे वेगवेगळी त्याची नावं ठेवली. जसं आता एखादा मुलगा असेल त्याला घरी पिंटू म्हणतात, तेच शाळेमध्ये त्याचं नाव प्रवीण असेल, किंवा इतर त्याचे मित्र त्याला काहीतरी वेगळ्या नावाने हाक मारत असेल, पण मुलगा तोच आहे. मग इथे तसंच आहे. पुस्तक हा शब्द आहे जो वेगळ्या रूपामध्ये वापरला, मग त्याचं नपुंसकलिंग झालं. पुस्तकाला ग्रंथ स्वरूपामध्ये आपण जर घेतलं तर पुल्लिंग झालं, आणि त्याच ग्रंथाला जर पोथी म्हटलं तर ते स्त्रीलिंगी झालं. वाड्याला पुल्लिंग शब्द, त्यालाच इमारत म्हटलं तर स्त्रीलिंग, आणि घर नपुंसकलिंग. देह पुल्लिंग, त्याचा समानार्थी शब्द काया स्त्रीलिंग, आणि त्याचा समानार्थी शब्द शरीर घेतला तर नपुंसकलिंग. म्हणजे हे जे काही बदल आहेत हे वेगवेगळ्या नावाने संबोधल्यामुळे तयार झालेले आहेत. या भागांना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखल्यामुळं यांच्यामध्ये हे बदल दिसून येतात. आणि हे जे बदल आहेत हे बदल व्याकरणिक नियमानुसार, म्हणजे व्याकरणिक नियम म्हणजे कोणता, शब्द संग्रहानुसार झालेले दिसून येतील. म्हणजे त्याचे जे काही वेगवेगळे अर्थ आपल्या समोर आहेत त्यानुसार हे बदल दिसतात. अशा पद्धतीनं आपण हे जे काही आजचं वचन विचार जे काही होतं नामाचं, हे सर्व प्रकार या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे आपल्याला आता यानंतर जे काही असेल त्यामध्ये आपल्याला कारक, अर्थ, विभक्ती हे जे काही पुढील टॉपिक येणार आहेत, यामध्ये आता नामाचा वचन विचार किंवा लिंग विचार जरी कुठं आढळला तर त्यावरचे आपले प्रश्न अधुरे राहणार नाहीत, आणि त्यानुसार आपल्याला आता पुढील घटकाकडे सुद्धा आपल्याला मार्गक्रमण करता येईल. पुढील तासामध्ये आपण नवीन घटकासोबत भेटूयात. या ठिकाणी आपले समाजशास्त्राची तासिका होणार आहे. तासिकेसाठी सर थांबलेले आहेत. उद्याची जी तासिका असेल आपली ती वेळेवर जॉईन करा, म्हणजे वेळेवर दुसऱ्या तासिकेला सुद्धा मोकळीक मिळेल. आपला पहिला तास झाल्यानंतर लगेचच दुसरी तासिका सुरू होईल. जेवढी तासिका सुरुवातीची उशीर होईल तेवढा उशीर दुसऱ्या तासिकेला होईल, आणि आपलं जे काही वेळापत्रक आहे ते कोलमडलं जाईल. म्हणून उद्याची तासिका निश्चित रूपाने तुम्ही सर्वजण वेळेवर जॉईन करा, आणि मी सुद्धा त्याच वेळेला तुमच्यासोबत उपलब्ध असेल, त्याच वेळेला तुमच्यासोबत जॉईन झालेला असेल. म्हणजे पुढील तासिका